चितकर बुवा बराच काय बोलून गेलास. नाही नाही म्हणताना काही बोई मोकळ्या झाल्या. पाठणकर बुवा भैया विचारून एक नंबरला जाऊ का बोलवा. बोनी सांगितलंय बोनी काय बोललंय बघा तुम्ही ऐकलात ना. मी असली काही बोलत नाही फक्त नकली. पाटणकर बुवांना एक नंबरला जायचं होतं आणि भैया किती टाइम दिवे हिसाब करणे का जागा किती पाटणकर बुवा विचारता इधर कोई पुलिस पकड़ता है कि नहीं. वो सांगता अपना अपने पकड़ना पड़ता है. ऐसा काय दुसरं पकडता है. बुवा तुम्ही बोललाच काय बोललाय मी का बरोबर ना. त्यांच्याकडे केळी बोललो गेलो भैया भैया बुवाकडे केळी घेऊन थंडी येत ना. हो म्हणता 7 का 12 केला. हो म्हणताय 7 में केला की नाही तुझे बुवा तुम्ही बोलोक लावला असे. बैलगाडी कशी खळखळत जाऊ लागतात मगाशी काहीतरी बुवा सांगत होते. पारकर बुवांचा फोन आहे अजून काहीतरी साला काढा. हो नक्की फोन होतो बुवा म्हटलात तुम्ही. पाटणकर बुवाचे साला काढा हे काढा की मी कांद्या नको इसकडू एकतो नको गंमत तरी एकदा. चितकर बुवा रायगडला गेले. रायगडला गावात आपल्या आणि कारण यांका थोडं इगो रायगडला गेले. सकाळी उतरले तर गाडी लेट झाली. हो 7 वाजता जाणार ती 10:30 वाजता जाऊन पोहोचली आणि घरची माणसं गेली. हो कामधंद्यात मी येणार आणि घरातली माणसं कुलूप घालून गेली म्हणजे काय. काय गंमत केला नाही. दरवाजा कुलपासकट हलवला नाही आणि डोक्यावर घेतला नाही. डोक्यावर पडलेलो आणि रायगडच्या मार्केट मध्ये गेले. तेवढ्यात एक मित्र विचारताय का ओ चितकर बुवा डोक्यावर दरवाजा घेऊन चाललास काय डोक्यावर पडलास की काय. बुवा सांगतात डोक्यावर दरवाजा घेऊन असो तसं नाही मी कुलूप उघडू केलंय. हो दरवाजा तुम्ही घेऊन बाजारात घेऊन येलास म्हणतो तोडबीड घरात घुसलो होतं. चोर म्हणता घुसतच घुसू दरवाजा म्हणता माझ्या डोक्यावर. मी विचार केला होता चितकर बुवांना काय बोलणार नाही जोक्स पण मारणार नाही पण बुवा 100% 5-6 तरी जोक्स आता मारणार.
प्रकाश मेधारी यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्याचप्रमाणे अमोल पारकर या मंडळाचे अध्यक्ष यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. त्याचप्रमाणे उद्वी लाड तिच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतो, धन्यवाद. या ठिकाणी बघा बुवा, आमचे काका पारकर यांचं म्हणणं आहे पंचरत्नांची आठवण करून द्या बुवा. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या. सर्वप्रथम कारण आता वेळेचं बंधन आहे. मग गजेराच्या आधीच आपला आवरलेला बरा असता नाही कुठं. सुख करता परशुराम पांचाळ बुवा. सुख करता दुःख हरता सत्य सांगा जना, सत्य नारायणा, सत्य सांगा जना.
राधिके 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 आज तुला विनघडा गे राधिके आज तुला विनघडा गे मारुतिया खडा तुझा फोड मारुतिया खडा तुझा फोड मारुतिया खडा तुझा फोड महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर लोकांचे असे हात वर झाले पाहिजे महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर या कोकणात विलास पाटील बुवा इली 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 या ठिकाणी 35 मिनिटाचा अवधी दिलेला आहे। गजराला सुरुवात करतोय गजर बुवा व कली
कडुलिंबाला आला कसा गोड मला कडुलिंबाला आला कसा गोड मला रंग झालो मी पाहून या साईला प्रति वर्षाचा देवारी हो आनंदाचा प्रति वर्षाचा देवारी हो आनंदाचा उत्सव झाले हा मागी गणे जयंतीचा उत्सव झाले हा मागी गणे जयंतीचा उत्सव झाले हा मागी गणे जयंतीचा कारण शंभू महादेवाने गणपतीला दिलेला बघा ज्यावेळी बघा शंकर पार्वती कैलासामध्ये राहून तिला कंटाळा आला तेव्हा शंभू महादेवांना पार्वतीने सांगितलं मला या कैलासामध्ये राहून कंटाळा आलाय मला दुसरीकडे कुठेतरी घेऊन चला त्यावेळी शंभू महादेवानं काय सांगितलं काशी नगरीचा राजा दिवोदास राजा याला पळवायचं होतं काशी नगरीचा राजा दिवोदास राजा याला पळवून लावायचं होतं हे काम कोण करायचं तर गणपती गजानन महाराज गणाने आणि गणाची त्या शंकराने आराधना केली पण त्या ठिकाणी उपस्थित झाला आणि काशी नगरी त्या दिवोदास राजाकडून काढून घेतली त्याला अरण्यात पाठवलं आणि शंकराची गणपती गजानन सांगितलं शंभू महादेवांना डॅडी जावा काशी नगरीमध्ये राहिला तेव्हा बरोबर ना शंभू महादेवांना सांगितलं गजाननाला बिनधास्त तुम्ही राहायला जावं तेव्हा शंभू महादेवांना सांगितलं रे का
चांगलं काम केलं, तुला कुठला वर पाहिजे तो मागून दे. तेव्हा गणपती गजानन सांगितलं प्रत्येक शुभ कार्याला माझ्या नावाचा प्रथम तर विडा बाजूला ठेवलेला पाहिजे, नाही तर त्या कार्यशील जाणार असावं. तर शंभू महादेवाने दिला म्हणून काय म्हटलेलं बघा, रावणाला गर्व झाला. माझ्यासारखा बलांच्या ताकदीवान कोण नाही. आणि तो रावणाची आई कैकसी हे पण मांडला. काय सांगितलं रावणाला, अरे रावणा तू लंकेचा रावण, मला शंकराच्या लिंगाची पूजा करायची आहे. रावण बोलला ठीक आहे, आत्ताच्या आत्ता जातो शंभू महादेवांकडे आणि ते लिंग घेऊन येतो. शंभू महादेवांकडे गेला रावण आणि रावणानं सांगितलं माझ्या आईला तुझ्या लिंगाची पूजा करायची आहे. तर शंभू महादेव तो भोळा शंकर त्याने सांगितलं तसाच तू घेऊन जा. त्याच्या हातामध्ये दिलं आणि त्याला सांगितलं ज्यावेळी लिंग हातामध्ये घेशील ते लिंग खाली ठेवायचं नाही, वाटेल जाताना ते खाली जर ठेवलं त्या ठिकाणी स्थापन होणार, तुला उतारणार नाही त्या. आणि रावणाला 2 नंबरला झाली, 1 नंबरला लघुशंका लागली आणि त्यानं ती रावण विचारात पडला आता करायचं काय. त्याला एक गुराकी दिसला, त्या गुराकीला सांगतोय बाबा हे लिंग घे आणि या ठिकाणी उभा राहू. तो गुराकी म्हणतो नाही माझी ढोळा वाचा करून मोकळी झाली, तुझं चॉकलेटला पैसे देत नाही. त्या रावणाच्या विनंतीला मान दिला त्या गुराख्याने आणि ते लिंग हातात घेतलं आणि सांगितलं मी ज्या 3 हाका मारीन त्या 3 हाकामध्ये तू आलाच नाही तर लिंग ठेवून घरी जाय. रावण आपल्या कामाला बसला. गुराख्याने पहिली आघाडी मागली, सांगितलं झालं काय रे, त्याच्या गावातलं नाही. दुसरी आघाडी मागली, मी जातोय रे, याचा आवाज दिला नाही. तिसरी आघाडी मागली, काय सांगितलं गेलाय रे, ते लिंग खाली ठेवलं. ते लिंग रावण आला आणि उचलून बघता ते लिंग चाळवलं नाही. गोकर्ण म्हणजे गाईचे कान, ते
त्याच्या हातामध्ये आले. अशा रीतीनं गणपती गजानन महाराजाने रावणाच्या गर्भावर केलं म्हणून सांगते काय बघा. कलियुगातला आला जमाना आणि भजनाचे प्रकार झाले नाना. पूर्वी कदम बुवा, पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा यांच्या पारंपरिक भजन चालायची भारूदासही. आता तसा नाही म्हणून काय म्हटलेलं आहे. कलियुगातला आला जमाना भजनाचे प्रकार झाले हो नाना. साऱ्या भक्तांच्या माथेच्या उघड्यामध्ये मानवरूपी संसार होता. त्यावेळी देवाला सांगता गेलं, देवा या गाण्यातून मला बाहेर काढ. तुझं भजन करीन, पूजन करीन, कीर्तन करीन, नामस्मरण करीन. एकदा की नाही त्याच्यातनं मुक्तता झाली की तो देवा विचारता कवा. मग सुनील मंडळी वर्गाला आणला की त्याची षडींद्र साफ होत. षडींद्र साफ होत नाही तो देवा विचारता. मी शेतकरी आपले भजन करता, आम्ही काही विचारले नाही. बरोबर ना. जन्माने वचन दिले देवाला पडला
हे गजानना श्री गणराया, गजानना श्री गणराया, आदि वंदू मोरया, गजानना श्री गणराया, आदि वंदू मोरया, गजानना श्री गणराया, आदि वंदू मोरया, गजानना श्री गणराया, आदि वंदू मोरया,